मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या कोकण नट या यूट्यूब चॅनलवरती। आज दसरोत्सव आहे आणि मी तुमच्या माडखोल गावातील धनगरवाडी या वस्तीवरती आलो आहे, कारण इथे धनगर समाज बांधव अगदी पारंपरिक पद्धतीने दसरोत्सव साजरा करतात। धनगर म्हटल्यानंतर रानमाळावरती मेंढ्या मागून काठी घेऊन फिरणारा मेंढपाळ आपल्या डोळ्यासमोर येतो। मित्रांनो, परिस्थिती बदलली, कारण लोकशाही आली आणि सर्वांना शिक्षणाचा अधिकार मिळाला। या बदलत्या काळात धनगर समाज बांधवांनी हातातली काठी टाकून पेन्सिल व पाटी हातात घेतली व धनगराचा लोक साहेब झाला, खऱ्या अर्थाने सुशिक्षित झाला। परंतु या परिवर्तनाच्या काळात सुद्धा धनगर समाज बांधव आपला उत्सव, आपला सण जो पारंपरिक दसरोत्सव आहे तो अगदी पारंपरिक पद्धतीने साजरा करतात। सगळ्या चालीरीती पारंपरिक पद्धतीने करत असतात। आपण जाणून घेऊया त्यांच्या या चालीरीतीविषयी किंवा त्यांच्या या सणाविषयी। नमस्कार। नमस्कार। आपल्यासोबत आहेत एक धनगरवाडीतील आपल्या समाज बांधव सन्माननीय लक्ष्मण बरागडे, पेशाने कंडक्टर आहेत, पण आज आपल्याला एक दसरोत्सवाविषयी त्यांच्या पारंपरिक या उत्सवाविषयी, सोहळ्याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती सांगणार आहेत। आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून या दसरोत्सवाविषयी थोडक्यात माहिती। घटस्थापनेपासून आमच्या दसरोत्सवाला सुरुवात होते। घटस्थापनेपासून 8व्या दिवशी आमचं जागर असतो। 8व्या दिवशी माट्या बांधल्या जातात। मातीमध्ये नारळ, इतर झाडा, फळे, फुले असे मातीमध्ये बांधली जातात आणि त्या दिवशी जागर केला जातो। आणि दुसऱ्या दिवशीपासून आमचे गजानृत्य चालू होतो। गजानृत्य हे प्रत्येकाच्या घरोघरी रात्रभर खेळला जातो आणि त्याचे रात्रभर दुडगे घेतले जातात, आरती केली जाते प्रत्येकाच्या घरोघरी आणि असा सण साजरा केला जातो। आणि 10व्या दिवशी शिलंगण केलं जातं। शिलंगण म्हणजे ते बाहेर असे 11 वर असे मांड काढले जातात, त्याच्यावर देवांची पूजा केली जाते आणि सगळे असे उत्सवात तो सण साजरा केला जातो। तिथे इतर देवदेवतांना पान पेढे सगळे मानपान केले जातात आणि असा सण साजरा केला जातो। थोडक्यात म्हणजे आता तुम्ही ही जागा, ह्या जागेवर तुम्ही जो मांड केला किंवा त्या जागेवर तुम्ही पूजा करता त्या जागेला तुम्ही मांड म्हणताय? हो, मांड म्हणतो। आणि ही आपट्याची पानं किंवा आपट्याची ही फांदी कशाला लावली आहे तुम्ही? आज सोनं लुटणार, असं सोनं लुटण्यासाठी लावली आहे? सोनं लुटणार म्हणजे तुमच्या पारंपरिक पद्धतीने याच्यात आपट्याच्या झाडात आज सोनं लुटण्याची एक पद्धत असते। त्याप्रमाणे इथे जी तुम्ही जी पूजा करत आहात ती कशाची पूजा करत आहात? इथे सोनं लुटण्यासाठी ही पूजा अर्चा सगळी केली जाते। देवदेवतांची लग्न वगैरे प्रथा तुमच्यात आहे का? तशीच आहे, ही लग्न पद्धत आहे, लग्नाची पद्धत आहे तुमच्याकडे, म्हणजे त्याचं लावली जाते। आणि ते सोनं लुटलं जातं, सोनं लुटलं जातं, देवांची लग्न लावली जातात। त्यानंतर तुमच्या इथे पारंपरिक चप्पई नृत्य तुम्ही सादर करणार का? गजानृत्य साजरा केला जातो। त्याला गजानृत्य म्हणतात। गजानृत्य म्हणतात, काही ठिकाणी चप्पई नृत्य म्हणतात। चप्पई नृत्य म्हणजे काय? चप्पई नृत्य नाही, गजानृत्यच आहे आमचं। गजानृत्य आहे आपल्या सुशिक्षित भाषेत ते चप्पई नृत्य म्हणतात। भाषेत गजानृत्य हा शब्द मेन आहे। गजानृत्य तुमच्या धनगरी भाषेत पारंपरिक शब्द आहे, त्याला चप्पई नृत्य म्हणून सुशिक्षित लोकांनी त्याला प्रचलित केलं। धन्यवाद साहेब, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला दसरोत्सवाविषयी। तुमच्या सर्व समाजाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। आणि इकडे माझी पण सरळ
आपला बरसाभावाने मान भरलेला हा त्यांच्यावर तुम्ही दाटी व्हा. काय चुकला असला तरी मखलास करा. सगळ्या गावाघरात पोराबाळा सुखी समाज करा. काय नोकरी धंदा त्याला नोकरी धंदा समाज करा. मित्रांनो, धनगर समाजाच्या दसरोत्सवाविषयी माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि आवडल्यास चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.